नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत. आपण सर्वजण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होतो, ती गोष्ट आता आलेली आहे. आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी ऑफिशियल डेट अनाऊन्स केलेली आहे. आज झालेली मीटिंग, आज 23 सप्टेंबर 2024 रोजी आयोगाची मीटिंग झाली आणि त्यानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मध्ये कृषी सेवेतील पदांचा समावेश करण्याबाबत प्रसिद्धी पत्रक आयोगाने आपल्याला दिलेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची मागणी होती की कृषी सेवेच्या जागा या राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये समाविष्ट केल्या जाव्या आणि आयोगाने विद्यार्थ्यांची मागणी मान्य केली आहे आणि राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षेची ऑफिशियल डेट पण या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे. 258 पदांचे मागणीपत्र आयोगाला प्राप्त झाले होते आणि आयोगाने त्यावर सकारात्मक निर्णय घेतला आहे. बघा काय आहे नोटिफिकेशन मध्ये, लक्षात घ्या. कृषी सेवेतील पदांचा तपशील आणि शैक्षणिक अर्हतेनुसार अर्ज स्वीकृती संदर्भातील शुद्धीपत्रक लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तर कृषी सेवेच्या ज्या जागा आहेत ते ऑफिशियली ऍड करून प्रसिद्धीपत्रक येणार आहे. कृषी सेवा संदर्भात शुद्धीपत्रक प्रसिद्ध केल्यानंतर उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी 21 दिवसांचा कालावधी आयोग उपलब्ध करून देईल आणि सदर अर्ज स्वीकृतीचा कालावधी नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या विचारात घेऊन नवीन प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका छापण्याचा कालावधी या सगळ्या गोष्टी माहे ऑक्टोबर 2024 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी नवीन प्रश्नपत्रिका छापल्या जाणार आहे आणि भरती प्रक्रिया संदर्भात परीक्षांचे वेळापत्रक, त्यासाठी आगामी जे आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहे त्या संबंधी आचारसंहिता आहे, निवडणुकीचा अंदाजित कार्यक्रम, या सगळ्या बाबींचा आयोगाने संपूर्णपणे विचार केला आहे आणि त्या अंतर्गत महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी सुधारित दिनांक डिसेंबर 1, 2024 जारी करण्यात आलेली आहे. सो ऑफिशियल डेट आयोगाने दिलेली आहे 1 डिसेंबर 2024 रोजी आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा किंवा महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 घेण्यासंबंधी प्रसिद्धीपत्रक जाहीर केलेलं आहे. लवकरच कृषीच्या जागा ऍड होऊन 21 दिवसांचा कालावधी आयोग उपलब्ध करून देणार आहे. त्यामध्ये सगळ्यांनी नवीन फॉर्म भरायचा आहे. सो ऑल द बेस्ट सगळ्यांना.